दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। सध्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन सुरू आहे। नाशिक शहरातील महालक्ष्मी नगर महादेव मंदिर या प्रांगणातील सभा मंडप तसेच विविध कामांचं भूमिपूजन सोहळा नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते आज संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेवक सुरेश खेताडे, माजी नगरसेविका शीतल माळोदे, माजी नगरसेविका पूनम सोनवणे, दिलीप निमसे, गणेश माळोदे, योगेश कासार आदींसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी राहुल ढिकले, शीतल माळोदे आणि सुरेश खेताडे या विविध विकास कामांबाबत माहिती दिली। पहिल्यांदा इथे आमदार आपले दारे जेव्हा आपला उपक्रम चालू होता तेव्हा पहिल्यांदा या कॉलनीत आलो आणि त्यानंतर 2-3दा येऊन परत एकदा मंदिराच्या भूमिपूजनाला येऊन गेलो होतो आणि तेव्हा सांगितलं होतं की लवकरात लवकर जेवढं शक्य आहे आपण आपल्या गार्डनचं काम आणि बाकीचे जे आनुषंगिक काम आहे ते पूर्ण करून घेऊ आणि त्याप्रमाणे आज आचारसंहिता लागायच्या 2 दिवस आधी का होईना आपण हे काम भूमिपूजन करून सुरू करतोय। खरं तर आमच्या माता भगिनींचे आभार मानले पाहिजे की त्यांनी लीड घेतला आणि इथलं काम करायलाच लावलं। कारण आपण बघतो की 1 लोटा जल आपले प्रदीप मिश्राजींचं जे शिवपुराण आहे त्याच्यामुळे मी जे आज फिरतोय तर प्रत्येक ठिकाणी आज शिवमंदिराची आणि विविध मंदिरांची स्थापना होते। आधीचं जे चित्र होतं ते चित्र असं होतं की एखादं गार्डन व्हायचं आणि त्या गार्डनमध्ये एखादं सभागृह राहायचं, ते रिकामं राहायचं आणि रोज रात्री तिथे टवाळखोर बसून त्या गार्डनवाल्यांना त्रास द्यायचे, आजूबाजूच्या कॉलनीला त्रास द्यायचे। परंतु जेव्हा त्या गार्डनमध्ये एखादं मंदिर होतं तेव्हा त्या टवाळखोरांना पण कुठेतरी लाज वाटते की इथं आपल्याला बसलं नाही पाहिजे। त्या मंदिरात 4 आमच्या आया बहिणी असतात, आमचे ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात, लहान मुलं खेळत असतात आणि त्याच्यामुळे एक मंदिर जेव्हा होतं तेव्हा एक पोलीस चौकी कमी होती आणि अतिशय प्रभागामध्ये अतिशय जोरदार असे कामे राहुल भाऊंच्या माध्यमातून होत आहे। पूर्व विधानसभा म्हटलं की बाकीच्या विधानसभा या मागेच पडलेल्या आहेत असं दिसून येतं की राहुल भाऊंनी इतका कामांचा उच्चांक गाठलाय की त्याला प्रशंसा करणे ही खरोखरच कमी झालेली आहे की शब्दसुमनांनी कशा पद्धतीने त्यांचा आज आपण हे गौरव करावा हे शब्दामध्ये सांगता येत नाहीये। खरोखरच 2 वर्ष उलटली, नगरसेवक पद नसताना देखील वेळोवेळी महिन्यातून 7 ते 8 उद्घाटनं घेतले जातात आणि ते खरोखरच आमच्या नागरिकांना ते उद्घाटनांचा फायदा होतो। भूमिपूजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे कर्तव्यदक्ष आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, तसे सहकारी नगरसेवक पूनमताई सोनवणे, सुरेश काका खेताडे या कार्यक्रमाच्या आपण बघतोय। सर्वात प्रथम या ठिकाणी गार्डन आणि सभागृहाची मागणी होती। 7-8 महिन्यापूर्वी या मंदिराचं कामाचं या ठिकाणी भूमिपूजन झालं। सर्वांच्या मदतीने आम्ही नगरसेवक गावभाऊ असतील सर्वांच्याच मदतीने हे काम आता या ठिकाणी उभं राहत आहे। तसेच सर्वांनी मागणी केली की भाऊ या ठिकाणी सभा मंडप आणि गार्डन झालं पाहिजे, तर त्याच शब्दाला मान देऊन भाऊनी या ठिकाणी सभा मंडपाचं भूमिपूजन करताय। परत भाऊंचे मी मनापासून आभार मानते। या कामासाठी भाऊनी आपल्याला या ठिकाणी 40 लाख रुपये निधी दिलेला आहे। तसेच आपण बघतोय त्यांच्या नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये ते अनेक विकास कामे करताय, त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते असो, लाईट असो, पाणी असो, मोठे मोठे सभागृह असो, क्रीडांगण असो, सर्वच कामांची विकास कामे धडाक्याने प्रभागात चालू आहे। राहुल भाऊच्या माध्यमातून पुऱ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत म्हणजे किती कोटी जायचे म्हणजे एवढे मोठे म्हणजे मळ्याचे रस्ते असतील आणि प्रत्येक कॉलनीमध्ये सभागृह, सभामंडप, गार्डन अशी कामं चालू आहे। आमचं पद म्हणजे 2 वर्ष झाले पद संपून गेले आमचे 40 नगरसेवकांचे, परंतु आपल्या लाडके आमदार राहुल भाऊच्या माध्यमातून आम्हाला नगरसेवक आहेत असंच वाटतंय। कारण प्रत्येक महिन्यात 4-4, 5-5 भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण होत असतात। राहुल भाऊंच्या पहिले म्हणजे एवढंच जे होते, DS बाबांनी जे काम केलं होतं, नंतर
डिकले दादांनी काम केलं, त्याच्यानंतर राहुल भाऊंनी तर म्हणजे उच्चांकच मोडला का एवढे कामं धरलेले आहे. युनिव्हर्सिटीच्या उद्घाटनासाठी आज आपल्या नाशिक पूर्वचे कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय राहुल भाऊ डिकले साहेब, त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले मागच्या वेळेसच आपण जेव्हा भूमिपूजन या ठिकाणी मंदिराचं केलं, त्या मंदिरामध्ये भाऊंनी आपल्याला शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही गार्डन हे मी देणारच, आणि तेव्हा त्या ठिकाणी मी भाषेमध्ये पण सांगितलं होतं की भाऊ आपल्याला सभा मंडप 100% देतील, आणि त्याप्रमाणेच भाऊंनी हा शब्द पाळलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघा की भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की मंदिर जे असतं तर हे लोकवर्गणीतून आपल्याला करावं लागतं, आणि हे आम्ही जे 7-8 लोक होतो. या प्रसंगी योगेश कासार, लोखंडे सर, नितीन म्हाळदे, दत्ता पाटील, मेघराज मते, प्रदीप कोंड, अतुल मते, विश्वास तांबे, योगेश वाळेकर, नवनाथ भराडे, विलास कोडे, उदय राणे, शरद आहिरे, अमोल भाबडे, भदाणे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.